नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कठोर कारवाई सुरू केली। 2 संशयित इसम चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी अंबड गावातील अजिंठा हॉटेल जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून विधी संघर्षित बालकासह एका संशयितास ताब्यात घेतलं। रितेश सुबर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 7 लाख रुपये किमतीच्या तब्बल 12 दुचाकी हस्तगत केल्या। तसेच त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात याआधी देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं तपासात समोर आलंय। घटनेचा पुढील तपास नाशिक पोलीस करतात। सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।